यशराज कोचिंग क्लासेसमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. मित्रांनो, ठरवल्याप्रमाणे आपण दररोज एक एक दोन दोन एक एक दोन दोन उदाहरणाचा सराव करणार आहोत. ती उदाहरणं अशी आहेत की त्यांची काठिण्य पातळी ऑलरेडी वाढलेली आहे. मी मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे जर विद्यार्थ्यांनी तिसरीपासून अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा सराव जर करायला सुरुवात केली तर या 3 वर्षात म्हणजे 5वीपर्यंत त्या विद्यार्थ्यांची काठिण्य पातळी बरीचशी पुढे गेलेली असते. आता हे जे उदाहरण मी तुमच्यासमोर ठेवतोय, हे उदाहरण एकमान पद्धतीवरून अवलंबून आहे. आता एकमान पद्धत म्हणजे काय? म्हणजे अगोदर मी काय करतो, गणित वाचतो. गणित वाचल्यानंतर तुमचं वाचन जर समजपूर्वक असेल तर गणित समजतं आणि मग तुम्हाला लिहिलेलं गणित समजलं तर कोणती क्रिया करायची हे समजून जातं. म्हणून एकमान पद्धत अशा ठिकाणी अवलंबण्यासाठी गरजेची असते. आता एकमान पद्धत म्हणजे काय? तर एकावरून अनेकांची किंमत काढणे किंवा अनेकावरून एकाची किंमत काढणे. मग आता अनेकावरून एकाची किंमत काढण्यासाठी कोणती क्रिया करायची आणि एकावरून अनेकांची किंमत काढण्यासाठी कोणती क्रिया करायची, या दोनही गोष्टी तुम्हाला अवगत पाहिजे, तर अशी उदाहरणं सोडवता येतात. बघा, उदाहरण वाचतोय मी अगोदर. 8 पेन्सिलीची किंमत 2 वह्याच्या किमती एवढी आहे. 1 डझन वह्याची किंमत 192 रुपये आहे. तर 5 पेन्सिलीची किंमत किती? बघा, छोटी छोटी प्रश्न असतात की आपण ज्यावेळेस तोंडी विचारायला लागतो विद्यार्थ्यांना की 20 रुपयाला 5 पेन येतात, तर एका पेनची किंमत किती? मग तिथं 20 म्हणजे अनेक दिलेलं आहे, एका पेनची किंमत काढायची म्हणजे अनेकावरून एकाची किंमत काढायची. अशा वेळेस आपल्याला भागाकार करावा लागतो आणि एका पेनची किंमत दिले म्हणजे 5 रुपयाला एक पेन, तर अशा 10 पेनची किंमत किती? अशा वेळेस एकावरून अनेकांची किंमत काढायची, यावेळेस तुम्हाला गुणाकार करावा लागतो. आता इथं नेमकी कोणती क्रिया करायची हे बघूया. बघून 8 पेन्सिलीची किंमत 2 वह्याच्या किमती एवढी आहे. म्हणजे 8 पेन्सिली आणि 2 वह्या म्हणजे 8 पेन्सिल बरोबर 2 वह्या, या दोन्हींची किंमत सारखी आहे. 1 डझन वह्याची किंमत 192 रुपये आहे. आता इथं तुम्हाला मागच्या व्हिडिओत दिल्याप्रमाणे तुम्हाला डझन, ग्रोस, दस्ता, रीम या सगळ्या गोष्टी अवगत पाहिजे, तरच अशी गणित आपल्याला सोडवता येतात. म्हणजे मी प्रत्येक वेळेस प्रत्येक उदाहरणामध्ये तुम्हाला गणित सोडवण्यासाठी पूर्वज्ञान काय अपेक्षित आहे हे सुद्धा सांगत चालतो आणि पूर्वज्ञान जर असेल तरच अशी उदाहरणं सोडवता येतात. बघा, 8 पेन्सिल बरोबर 2 वह्या. आता 1 डझन वह्या म्हणजे 1 डझन म्हणजे किती? आता इथं पुन्हा त्रैराशिक पद्धती आपल्याला अवलंबावी लागते. 1 डझन म्हणजे 12 वह्यांची किंमत 192 रुपये आहे. आपण अगोदर 2 वह्यांची किंमत काढून घेऊ. 2 वह्या किती रुपयाला भेटतील? हे त्रैराशिक किंमत. त्रैराशिक म्हणजे 3 राशी म्हणजे 3 किमती दिल्या असता 1, 2, 3, आपल्याला ही चौथी किंमत काढायची. राशी म्हणजे किंमत. आता तिरपा गुणाकार 192 गुणिले 2 छेदात 12. 12 वह्या 192 रुपयाला, 2 वह्या किती रुपयाला? आता आपण बे एक बे बे सख 12, 6 एक 6, 6 त्रिक 18, एक उरला 6 दोन्ही 12. बघा, 2 वह्याची किंमत 32 रुपये निघाली. आता ह्या 2 वह्या बरोबर 8 पेन्सिल. मग आपण आता 5 पेन्सिलीची किंमत विचारली आपल्याला, ही किती पेन्सिलीची किंमत निघालेली आहे? 8 पेन्सिलची. आता पुन्हा इथं त्रैराशिक, 2 वह्याच्या किमती बरोबर 8 पेन्सिली येतात. आपण 2 वह्याची किंमत काढली, ती 32 रुपये झाली. अर्थात 32 रुपये ही 8 पेन्सिलची सुद्धा किंमत झाली. मग पुन्हा त्रैराशिक, 8 रुपयाला म्हणजे 8 पेन्सिली 32 रुपयाला, तर 5 पेन्सिल किती रुपयाला? इथं त्रैराशिक पुन्हा 32 गुणिले 5 छेदात 8. 8 एक 8, 8 चौक 32 आणि 5 चौक 20. म्हणजे तुमच्या 5 पेन्सिलची किंमत
ही 20 रुपये असेल. अतिशय सोपी उदाहरणं असतात. अडचण फक्त इथं येते आपली, की आपल्याला अगोदर लिहिलेलं उदाहरण समजलं पाहिजे. लिहिलेलं उदाहरण समजलं, की मग आपण त्या दिशेनं क्रिया करायला लागतो. धन्यवाद.